ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु श्रीपाद रामदास, सद्गुरु पांडुरंगदादा महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज की, नवनाथ महाराज की जय, धर्मनाथ महाराज की जय, ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय, राष्ट्रसंत स्वामी जनार्दन स्वामी महाराज की जय. हर हर महादेव. जितात्मनां प्रशांतस्य परमात्मा समाहिता, शीतोष्ण सुख दुःखीषु तथा मानापमानयोः तया स्वांतकरण जिता सकळ काम शांता, परमात्मा परोता दुरी नाही. जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरेतीची होय, तैसे जीवात्वा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी. हा घटा खारू जैसा निमालिया तय अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा नठया, तैसा देहंकारू नाथिला. हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीच आहे. आता शीतोष्णाची आव्हानी देत सुख दुःखाची कडसणी, येन समाती काही बोलणी मानापमानाची. जे जे वाटा सूर्य जायती होती तेजाची विश्व, तैसे तया पावेती आहे तेची म्हण. सहावा अध्याय 7 नंबरचा श्लोक आहे. महायोग पीठे तटी भीमरथ्यां पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत तिष्ठान्तमनन्दकं ब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. जयाचा जनी जन्मनामार्थ, जयाने सदा वासनामात, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा काय म्हणतात. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दवत् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमः. वसुदेवसुतं देवं शानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. माता ज्ञानेश्वरी अध्याय 6व्या अध्यायामध्ये सगळा योगाचा विषय. आपल्याला असं वाटतं बा मग आपण कधी योग करू, आपल्याला काय उपयोग त्या 6व्या अध्यायाचा, नाही का, असं आपल्याला वाटतं. पण तो आपल्या करताची. आपण सुद्धा योगीच आहोत, पण आपण नामयोगी आहोत. योगाची जी फलप्राप्ती ती आपल्याला भेटली म्हणजे गंगार पगार भेटण्याची महत्व आहे ना आपल्याला. समत्व चित्ताची हीची सारजान योगाची. योगानं जी शांती प्राप्त होती, जे समाधान प्राप्त होतं, जे समत्व प्राप्त होतं, जे द्वंद्व नष्ट होतं, द्वैत नष्ट होतं. मग जर आपल्याला नामचिंतनानं होत असलं तर आपण सुद्धा नामयोगी आहोत. भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली म्हणजे अर्जुनानं आपलंच वकीलपत्र घेतलेलं आहे. अर्जुनाचं काही नाही. आता तो अर्जुन का सामान्य आहे का, नर नारायणाची जोडी, प्रत्येक अवतारात तो जवळ आहे. भगवंतांना ये हृदयीचे ते हृदयी घातले, शक्तिपात करून तो आपल्यासारखाच केलेला आहे. परंतु आपले प्रश्न आहे, साधनेवाल्याला ज्या अडचणी असतात त्या अडचणी समोर मांडलेल्या आहे भगवंतासमोर. मग भगवंतानं त्याचं उत्तर दिलेलं आहे, ती ही गीता आहे.
किती गीता श्लोक कळत नाही आपल्याला, वाचतो आपण पण त्याचा आपल्याला अर्थ कळत नाही. कळालं तर आपल्या जीवनाशी त्याचा हे होत नाही. मग त्याच्याकरता भगवंताला परत अवतार धारण करावा लागला. सोप्या भाषेमध्ये ओव्या थोड्याफार कळतात. ओव्या थोड्याफार गुरुकृपेनं कळतात. काही महात्म्यांनी परत त्याचं थोडं आणखी सोपं केलं म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी यथार्थ कळती गुरुकृपेनं. म्हणून रात्री कार्यक्रम झाला, थोडा वेळ भोजनाच्या अगोदर तर एक भगवंताची सेवा सद्गुरूंच्या कृपेनं करू आपण. ज्याने आपले मन जिंकले आहे, ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहेत, त्याला इतराप्रमाणे परमात्मा लांब नाही. किती सोप्या भाषेत प्रत्येक जणाला पाहिजे परमात्मा म्हणजे सुख, प्रत्येक जणाला पाहिजे समाधान, शांती पाहिजे नाही का. का चिडचिड होती नाही का. आता आम्ही तिथे थांबलो, एक गिऱ्हाईक आलो होते नेमकं पाहुणे, मग ते म्हणले बघा चिडचिड होती जरा, समाधान नाही. म्हणलं समाधान हे ते विभागात नाहीच. समाधानाचा त्याचा तीळ मात्र संबंध नाही. आणि आपण त्याच्यातच हे करू उकरीतो, त्याच्यातच उकरीतो. आपल्याला वाटतं नाही आता या वर्षी नाही जमलं, पुढच्या वर्षी. म्हणजे आपण आपल्या काही जन्म गेले समाधानाकरता, सुखाकरता. आपल्याला माहिती नाही सुख आणि देव एक आहे, तेच त्याचं स्वरूप आहे. मग आपण ज्याला मिळालं तोच सांगा ना. आता हे फक्त माऊलीच सांगू शकते ना. आणि मन जिंकण्याचा मार्ग तेच सांगू शकतं आपल्याला, कोण सांगू शकतं. इकडं तर वाढतंय तृष्णा आणखी. करिशी देवा विनाश जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. करिशी देवा विनाश अवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवस. आणखी वाढन पण कमी नाही होणार. अग्नीत तूप टाकलं अग्नी विजन का वाढन. तसंच आहे, किती भेटलं का आणखी वाढत आहे. आणखी आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. महाराज म्हणले करिशी देवा विनाश अवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बवस. सुखाशी ना पावशी. तुला जी सुखाची कोणत्या जन्मात गाठ होणार नाही. विषयामध्ये सुख जर पाहत असेल तर भेटणार नाही बाबा. मना सज्जना भक्ती पंथेची जावी, तरी श्री हरी पावी जे दे स्वाभावी. तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका. अरे तुला सुख भेटल ना, ते लांब नाहीचे माऊली म्हणले. लय जवळ सांगितले रे पटत नाही जीवाला, तेव्हा ते लांबूनच सांगावं लागत. मन मन अशांत झालेलं आहे, मन बहिर्मुख झालेलं आहे. मनाला हे बाहेरचं लय आवडतं. जन्मजन्मी ते मन विषयातच रंगलेलं आहे ना. आता त्याला हरिरंगात रंगवायचं आहे. आत्मस्वर सगळं. तर याची रचनाच अशी आहे ना, थोडा आवाज आला का कान लगेच तिकडे जाते ना म्हणतात जाते. सगळे इंद्रिय असे बहिर्मुख झालेले आहे. आणि धंतमध्ये धन ठेवा तो मध्ये, ते अंतर्मुख व्हायलाच तयार नाही ना. सगळा मनाचा खेळ. बाकी काय. मन ज्या वेळेस आपलं अंतर्मुख होईल ना त्याच वेळेस, कारण त्याला जोपर्यंत आत्मसुखाची चटक लागत नाही ना, या 8 प्रारंभाजी म्हणलंय ना, मोठके. तू संध्याकाळी चिंतनाला बसला तुला थोडा जरी स्पर्श झाला ना त्याचा, दिवसभर टिकन. तुला त्या आत्मसुखाचा मोठके निमिषभरी देत जाय. मग मनाचा एक धर्म असा आहे, मनाचा एक धर्म असा आहे, त्याला एखादी गोष्ट आवडली तर तिथं ते रमत आहे. मनाचा एक धर्म आहे. मग त्याला इथं सवय लावतो. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया. मग त्या मनाला जर तिथं चटक लागली त्या सुखाची, त्या आनंदाची, तर ते मन तिथं रमन. म्हणून म्हणले ज्याने आपले मन जिंकलंय, मन तसं जिंकू शकत नाही कोणी. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. अरे राजा दुखिया, प्रजा दुखिया, ज्यानं कपडे बदलले तो सुद्धा दुखिया म्हणले, तर बाकीच्यांचं काय घेऊन बसले. जिसने मन को जीता वही सुखिया रे. आणि मनाला जिंकण्याचं शक्ती फक्त संतांकड. संतांनी दिलेला आपल्याला जी शक्ती आहे, ते नामस्मरण आहे, तो अनुग्रह आहे,
त्या चिंतनानाच मन शुद्ध स्थिर होतं, अन्यथा ते दुसरं कशानं स्थिर होत नाही महाराज. किती दिवस अभ्यास करून पोट भरण पदार्थाचं, पाहून पोट भरत नाही, अभ्यास करून पोट भरत नाही. ज्यावेळेस आपण ते जेवण करू त्याच वेळेस तृप्त होईल ना. तसं नुसतं अभ्यास करूनही काही होत नाही. ज्यावेळेस आपल्याला प्रत्यक्ष त्याची अनुभूती येईन, जेवण तृप्त होईल, तांबर पाणी ढेकून देईन, त्याच वेळेस तो शांत होईल. तसं ज्यावेळेस भगवंताचं चिंतन करता 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 त्याला ह्या शरीराचा विसर पडन आणि मग त्याला ते सुख, तरीच हा जीव ते खरं सुख आहे. ते खरं सुख आहे, त्याला ब्रह्मसुख म्हटलंय. मग हे सुख नाही का? हे सुख आहे पण टिकत नाही. विषयाचं सुख कसं आहे, तात्पुरतं येते. ते व्यावहारिक सुख आहे, भौतिक सुख आहे, ते काजवे चमकल्यासारखं आहे. नाही का? याचं ते खरं सुखच नाही. त्याला माऊलीनं तर सुखच म्हणलं नाही, नाही का? कपडे घालून बदलून आले ते बघ, बाकी काय. म्हणून फार सोपं वर्म सांगितलं आणि दृष्टांत 2-3 तेवढे पाहू आपण. ज्याने आपले मन जिंकले आहे, ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहे. त्या वासनाच आपल्याला काही उमजून देत. इच्छा एक शांत झाली का दुसरी संकल्प विकल्प, मनाला शांत व्हायला जागाच नाही. त्या सारख्या असे फिरतच राहते, सारखं 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 सारखं. मनाला अशी बंदच नाही मनाची मेमरी. आणि महाराज म्हणले जोपर्यंत त्या शांत झाल्या नाही ना, ज्याने आपले मन जिंकले आहे, ज्याच्या सर्व वासना शांत झाले, त्याला इतराप्रमाणे परमात्मा लांबच नाही म्हणले. आतमध्ये जनतो सोन्याचा हिनकटपणा तावून नाहीसा झाल्यावर ते जसे उत्तम सोने होते, नाही. आपला व्यवहारी आपण जर समजा सोनं मोडायला गेलो, तो म्हणतो तापून आण. आपण जरी म्हणलं ना नाही खरंय, तो म्हणतो नाही तापून आण. त्याला ओळखून पाळख काय नाही, त्याला माहिती आहे याची परीक्षा त्याचंच होत असती. तापवणं म्हणजे काय, त्याचा हिनकसपणा निकृष्टपणा निघून जातो, ते शुद्ध होत आहे. जसं तावून नाहीसा झाल्यावर ते जसे उत्तम सोने होते, तसे मनातील संकल्प नाहीसे होतात. जीवाचे ब्रह्मत्व सिद्धच. आपल्याला जो बोध केला तो काही वेगळा काही केलेला आहे का? अहम ब्रह्मास्मी, अरे तूच ती वस्तू आहे. सुख आणि देव तुझ्यापासून वेगळा नाहीये, पण एवढं काही काही कळत नाही ना ते. मग हळूहळू हळू पटत मनाला बरं का. घाई घाई नाही पटत, पण हळूहळू मन स्वीकार करतं. आता आपण किती दिवसाचं ऐकतोय, मग आपल्याला निदान आता समजायला लागलं, अरे हे खरं आहे बरं का. ते संत तेच सांगतात, प्रवचनकार तेच सांगतात, कीर्तनकार तेच सांगतात, ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात, सगळे तेच सांगतात. हे जे संकल्प विकल्प गेले का मग ती वस्तू आपण आहोतच, पण हे संकल्प विकल्प जात नाही. तुम्ही म्हणणार मग झोपेत नाही जाती का? म्हणले मग आम्ही समाधी म्हणलो असतो, ब्रह्म भाव साचोकारा न येता स्वप्न जागरा. तो जर पुन्हा संकल्प विकल्पावर नसता आला तर आम्ही त्याला समाधी म्हणलो असतो ना. पण तो उठला का लगेच म्हणतो आता रोप उपटायला जावं लागेल, कांदे भरायला जावं लागेल, म्हणजे पुन्हा त्याच्यावर येतो ना. ज्यावेळेस गाढ निद्रेत असतो ती समाधीची गाढ निद्रा पहा. ज्यावेळेस गाढ निद्रा असते, आपल्या अंगावरून सर्प जरी गेला तरी आपल्याला कळत नाही, आपल्या खिशातला मोबाईल जरी काढून घेतला तरी आपल्याला कळत नाही. पण ती गाढ निद्रा पाहिजे, थकलेला पाहिजे ना गाढ निद्रेमध्ये. मग ती स्थिती समाधी नाही का म्हणले, समाधी म्हणलो असतो आम्ही म्हणले, पण तो पुन्हा त्याच्यात येतो ना, पुन्हा त्याचं चिंतन करतो ना, म्हणजे ती सुद्धा खरी समाधी नाही. अजून एक दृष्टांत दिला. घटातील आकाशाला घटाचा नाश झाल्यावर जसे महाकाशाला मिळण्याकरता दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही, तसं आपल्या व्यवहारातला दृष्टांत आहे हा. घट म्हणजे मातीचा घट धरा. आता संक्रांतीला आणलेला ते धरा हिशोबाना दृष्टांता करता काय आपल्याला अडचण आहे नाही का. मग त्याच्यामध्ये आकाश आहे, बाहेर आहे आकाशाची. दृष्टांत ह्या घाटा करता येतो, ह्या घाटा करताय खरा, पण हे जे मातीचं गाडगं आहे त्याच्यामध्ये आकाश आहे म्हणजे हवा, आणि बाहेरही बी. मग आता ते घट फुटला, आता मातीचा आहे फुटणारच, हाय मातीचाच हाय फुटणारच. हा सुद्धा मातीचाच आहे. मग आता तो घट फुटला आणि त्याच्यातला हवा आणि बाहेरची हवा एक झाली का दोन झाली? आता एकच झाली, त्याला भेद नाही राहिला आता. तसं माऊली सांगतात ह्या घाटामधला आकाश आणि बाहेरचा हा फुटल्यानंतर मग ते जसं एक होत आहे ना, तसं
जसं घटातील आकाशाला घटाचा नाश झाल्यावर जसे मग आकाशाला मिळण्याकरता दुसऱ्या ठिकाणी जावं लागत नाही, म्हणजे हा जीवच ब्रह्मस्वरूप होतो. सर्वत्र हे ब्रह्मच भरलंय नाही का. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. पण ती निर्गुण स्वरूप असल्यामुळे आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आणि आपला आत्मा सुद्धा निर्गुणच आहे. कधीच तो जाता येता कसं यानं देऊन पाहिल्या विज्ञानानं, पण त्यांना काय त्याचा मिळालेला म्हणजे तो सुद्धा निर्गुण निराकार आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. मग हा घट फुटल्यावर तो सुद्धा जसा त्याच्यात मिळण्याकरता त्याला वेगळं काही करावं लागत नाही, तसं हे दृष्टांत आहे दोन वव्या. तसा ज्याच्या देहातील खोट्या अहंकाराचा समूळ नाश झाला तो पुरुष मूळचाच परमात्मा. अहंकार तरी कोणता धारण केला आपण? हा अहंकार सगळ्यात मोठा आहे. मी देह, तो मूळ स्वरूपालाच विसरून गेला आणि मीच देह इतक्या अज्ञानामध्ये आला. देहसंबंधी सगळं माझं, देहसंबंधी घर दार सगळं सगळं देहाच्या संबंधानं सगळं. आणि त्याला कारण हे दुःख. माझं माझं म्हणल्यावर दुःख आहे ना. दुसऱ्याचं काय झाल्यावर मग कुठं दुःख वाटतंय नाही ना. म्हणजे सगळ्याला कारण ह्या देहाचा अहंकार. आणि देहाचा अहंकार कोण घालवणार आहे? दुसरं साधू सोडून नाही का, दुसरं कोणीच घालवणार. कारण साधूचा देहाचा अहंकार गेलेला असताना तेवढं सांगण्याकरताच ते आलेले असतात. तेवढं तत्व त्यालाच आपण महावाक्य म्हणतो, अनुग्रह म्हणतो, दीक्षा म्हणतो, बोध म्हणतो. का रे बाबा, तू हा देह नसून तू बोधरूप आहे, तू मूळचा शिवस्वरूप आहे. फक्त काय झालं होतं, त्या सोन्याला जसं मळालं होतं सोनं, त्याला आवरण आलं होतं, थोडं अशुद्ध झालं होतं, चमकत नव्हतं. सोनाराच्या इथं गेल्यावरती नवं होतं. जुनं किती जुनं असं ते सोनाराला जर मला नवं करून देतो, तो लगेच पार नवं करून देतो. जसंची तसं नवं करतो. म्हणजे काय, तापून शुद्ध करतो, त्याला पॉलिश बिलिश मारून. तसं संत काय करते? आपल्याला शुद्धच करते ना. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धतले आत्मस्वरूपी गा. हा म्हणजे हा शुद्ध परमार्थ आहे. हे सत्कर्म हे लय लांब राहिलं तिथून. हे कर्मकांड वगैरे ज्ञानेश्वरीत अजिबात नाही. हे शुद्ध ज्ञान आहे. हे पचत नाही वाघिणीचं ज्ञान. आता आपल्याला प्रसादी म्हणून ते लगेच पटत आहे. नाही तर मग लय लांबून सांगावं लागतं, दानधर्म करा, तीर्थयात्रा करा, पुण्य कमा, अमकं करा, तमकं करा, हे करा, पंक्ती द्या. असं तो पुण्याचा भाग आहे, तो लय लांबचा भाग आहे. असं कर्मकांड करतात. हे डायरेक्ट तत्वज्ञान म्हणले पचत कुठं देवाला? प्युअर आहे नाही. म्हणून जसं ज्याच्या देहातील खोट्या अहंकाराचा समूळ नाश झाला. महाराज म्हणले ना, मी वासुदेव, मी आता वासुदेव स्वरूप झालोय. त्याच्यात राहून सोडल्यावर नाही, आपल्याला त्याच्यात राहूनच त्याची ओळख करून घ्यायची. त्याला सोडले तसं ज्ञानच होणार नाही आपल्याला शरीराशिवाय. ते ज्ञान प्राप्त होण्याकरता तर हे शरीर आहे. आणि ह्याच शरीरात ज्ञान प्राप्त करून त्याच्यातच राहायचं आणि मग तो मुक्तीचा आनंद भोगायचा. तरच ती गोष्ट शक्य आहे. कारण तसं ज्ञान होत नाही. म्हणून तसा ज्याच्या देहातील खोट्या अहंकाराचा समूळ नाश झाला तो पुरुष मूळचाच परमात्मा आहे. अरे आपण देवाचे लेकर, आपण वाघाचे बछडीचे, आपण आपलं मूळ स्वरूप काय वेगळं आहे का देवापासून? पण आपल्याला विसर पडला अज्ञानामुळे आपल्याला. म्हणून दुःख भोगतो आपण. दुःखाला कारण काय आहे? विसरले तया थोर झाली हानी, पचतील खानी स्वरूपाला विसरला. देहाचा अहंकार धरला, वासना शिल्लक राहिल्या. मग वासना आपल्या बापाला सोडतील का? त्या फिरवणारच आहे आपल्याला. कवर फिरवणार आहे? जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत फिरवणारच. मध्ये स्टॉपच नाही. परत जर लागलं एखादं नर शरीर, मनुष्य शरीर जर आला नाही का, नरदेह निधान लागले हाती. जर काय कोणचं पुण्य उदयाला आलं, आई वडिलांचं म्हणा, आपलं म्हणा, भेटले जर महात्मे ब्रह्मनिष्ठ नाही का, जर त्यांनी आपल्याला हे वास्तव स्वरूपाचं ज्ञान सांगितलं, बाळा अरे तू हे मरणारा तू नाहीये, जन्मारा येणारा तू नाहीये, अरे तुझं ते स्वरूपच नाही, तुझा त्याचा संबंधच नाही. तुझा जो संबंध आहे त्या तत्वाशी संबंध आहे. आणि त्या तत्वाची जर आपल्याला ओळख करून दिली आणि त्या तत्वाशी जर आपण एकरूप झालो घटपटल्यावर, तर आपलं हे सगळं थांबतंय फिरणं. बहुता दिसा फिरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची तुका मागे दान. देवी जी अनन्य जगजोगी, जगजोगी जगो जोगी जाग बोलती. सगळे काकडा, सगळं शास्त्र तेच सांगतंय. हकारुनी सांगे तुका नाम घेता तोपर्यंत त्या वासना शांत नाही होणार. सारखा मारा करावा लागन, सारखा. जितकं उष्णता तेवढा पाण्याचा जास्त मारा करावा लागतो नाही का.
जेवढ्या वासना तेवढं नामाचा त्याच्यावर सारखा प्रहार करावा लागन, सारखं नामस्मरण, सारखं नामस्मरण. नामस्मरणाचा कटाळा आला का ज्ञानेश्वरीचा कटाळा आला का भजन, एकट्याच भजन करायचं, कायला कोण लागत आहे एकटाच भजन करायचं, जसं जमन येईल तसा बोल रामकृष्ण. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, नाही का. मग त्या वासनेला आपोआप शांत होतात, त्या वासना क्षीण होतात. क्षीण झाल्या का मग ते जरा शांत होतात, आणि त्या वासना शांत झाल्या का मग आपल्याला समाधान मिळायला लागतं. तो दिव्य आनंद आतून उसळतो. मग तो आता तो लांब नाहीच कुठं, तो आतून येतो आनंद, नाही का. म्हणून आता अजून एक दृष्टांत. अशा स्थितीत शीत किंवा उष्ण, सुख दुःख मान अपमान प्राप्त झाले असताही ज्याच्या ठिकाणी विचार संभवत नाही. हे सगळे धर्म द्यायचे. हे धर्म कोणाचे? शीत उष्ण सुख दुःख कोणाला होते? आत्म्याचे धर्म नाही हे आपले धर्म नाही. आत्म्याचे म्हणण्यापेक्षा हे आपले धर्मच नाही, आपण घेतलेच आपल्यावरती. संतांना कुठे ते बोले ना, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा, सुखदुःखी समीकृत्वा लाभो लाभाचे, सुखी संतोषान यावी, दुःखी विषदान भाग. म्हणून हे सगळे देहाचे धर्म आहे. आपण त्या देहभावावर आहोत, देहबुद्धीवर आहोत, आणि जोपर्यंत देहबुद्धीवर आहे तोपर्यंत आपल्याला हे गोष्टी सोडत नसतात. पण आपली देहबुद्धी जशी जशी कमी होईल तसं तसं आपलं दुःख कमी होईल, आपली चिंता कमी होईल, आपली काळजी कमी होईल, आपली भीती कमी होईल. हळूहळू आपल्याला सगळं हे आत्म्याचे जे धर्म आहे, शांती समाधान दिव्य शांती, ही व्यवहारातली शांती नाही, गुणाती शांती. कारण ज्या वाटेने सूर्य जातो त्या वाटेने तेवढेच विश्व प्रकाशित होते. त्याप्रमाणे जो परमात्म्याला प्राप्त होतो तो परमात्माच असल्यामुळे साक्षात ब्रह्मचे, नाही का. पण म्हणतो ना, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ते ब्रह्ममूर्ती कशाने झाली? ह्याच मार्गाने झाले ना. देहात राहूनच. कधी सोडून झाले का कोणी? देहात असतानाच आपण म्हणतो लय ब्रह्मनिष्ठ महापुरुष आहे बा, त्यांच्या दर्शनाला गेलं का दर्शनी समाधानात जायचे. अरे समाधानच आहे ते. देहाचं तादात्म्य सुटल्यावर आपल्याला समाधान भेटन. याच्यात काय, किती भ्रांत जरी असला म्हणले तर याचे नाव तीर्थराव. अरे तेच तीर्थ आहे. मग ते वेगळं तीर्थ राहिलं का? तीर्थ काय, सकाळी तीर्थ आहे. म्हणजे माऊलीना अनुभवलंय निवृत्ती दादा, हेच आमचं सगळे तीर्थ आहे निवृत्तीच्या पायी. आम्हाला वेगळं तीर्थ माहिती नाही ना. पहा, सगळे आत्मज्ञानाची भाषा आहे साधूची. पहा, मेघापासून सुटणाऱ्या पावसाच्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला खपत नाही. एक एक दृष्टांत असा भारी आहे ना. माऊलीचे दृष्टांत सिद्धांत आहे मला. पाऊस पडतोय आणि पडतोय कुठं? समुद्रात पडतोय. मग आता समुद्राला काही होणार आहे का? अरे धारांत तो वेगळा नाहीच आहे. समुद्र आणि पाऊस का वेगळा आहे का? फक्त प्रक्रियामुळे आपल्याला वाटतोय. तसा श्रीपाद बाबा म्हणायचे, अरे समुद्रच पडू राहिला म्हणले, पण आपल्याला कळत नाही ना. तुमच्या अंगावर म्हणले कपडे का कापूस आहे? बाबा विचारायचे, तुमच्या अंगावर आता हे जे कपडे का कापूस आहे? काय जमून जातं काही कोण म्हणतं साडी येतं, कोण म्हणतं काय येतं, कोण म्हणतं काय. पण अधिष्ठान कापूसच. नजर कुठे अधिष्ठानाचे आपल्याला वेगवेगळं वाटतं. पण मूळ जर पाहिलं तर हे साधूचं बोलणं हे सगळं तत्वाचं असतं. तुमच्या घरात जे धान्य म्हणले ते जिवंत आहे का मेलेलं आहे? तुमच्या घरात धान्य असं ना पोत्यामध्ये, मग ते मेलेलं आहे का जिवंत आहे? हां, बाबाने विचारलं का डोकंच बंद पडून जायचं. म्हणजे सहज बोलणे ही तो उपदेश. शेंगदाणे तुमच्या घरामध्ये, आता ते मेलेले का जिवंत आहे म्हणते? अरे पेरा ना म्हणते, ते उगत येत म्हणले. मेलेले म्हणता येईल का त्याला? गहू पेरा ते जिवंत आहे ना. प्रक्रिया केली तर काय, त्याच्यामध्ये सगळं तत्व तसं भरलेलं आहे ना. त्याच्यातलं जर तत्व तसं मग आपल्याला तत्व तर काही कुठं जाणार येणार आहे का? म्हणून मेघापासून सुटणाऱ्या पावसाच्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला खूपच नाही, त्याप्रमाणे जो ब्रह्मरूप बनला आहे त्याला शुभाशुभ कर्म आपल्याहून वेगळी वाटत नाही. म्हणजे ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याचं दुःख नष्ट होते. त्याला हे शुभ अशुभ मान अपमान जय विजय या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. थोडक्यात हा जो प्रत्यक्ष अनुभव येणारा सांसारिक भाव त्याचा विचार करू लागले असता तो व्यर्थ झाला, मिथ्या ठरला. नंतर पुन्हा जो पाहू लागला तो अनुभव होता, मग ज्ञान स्वतःच बनला. मग आता आपण म्हणतो तुकाराम महाराजांची लय हाल होती, लय गरिबी होती, असं होतं तसं होतं. देह भावराच बोलतो ना आपण. देहाच्या अरे दुःख त्यांना नाही जी ती देह भावर आहे का?
त्यांचं कधी द्यायचं तादात्म्य सुटलेलं आहे, ते वासुदेव स्वरूप झाले. मग ही सांसारिक परिस्थितीमुळे दुःख होती का ते? हां, मग झाले असते ते म्हणले असते का बरी झाली देवा निघाली दिवाळी, आपण आता लगेच बोंब ठोकितो थोडं जरी उलटं पालटं झालं तर त्यांच्यावर परिणाम नाही झाला त्याच्यावाला. बरं झालं म्हणले दिवाळी निघालं नाही का, दारिद्र्य आलं, सगळं 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 गाडोचा नांगर फिरला म्हणले नाही का, बाईल कर कशा म्हणले, बरं झालं. त्याचा परिणाम असा का अनुतापी तुझी राहिले चिंतन, त्याचा परिणाम असा आला का मला वैराग्य झालं, अनुताप झाला आणि त्याच्यामुळं पांडुरंगाचं चिंतन झालं. विनियोग प्रपंचाचा विनियोग परमार्था करता करून घेतला. आपण रडत बसतो, काय देवानं माझं असं केलं, अरे देव काय आलं तुझं काय केलं, तुझंच कर्म आहे नाही का. उलट संकट आलं तर समजायचं देवाचा प्रसाद आहे, प्रसाद. संकटाच्या वेळी देव आठवतो बरं का. प्रत्येकावर प्रसंग आलेला आहे, प्रत्येक असा एकही नाही का ज्याच्यावर प्रसंग आलेला नाही. निर्वाणीचा प्रसंग प्रत्येकावर येतो आणि त्यावेळी देव आठवतो आपल्याला. सुखात देव आठवत नाही, पण संतांना कायम देव आठवतो. नाही ते इतकं संबंध त्यांचा जोडलेला असतो ना, जसं पतिव्रतेचं चित्तामध्ये नाही का पती परमेश्वर, जसं आईच्या चित्तात बाळ असतं, तसं तो संबंध जोडलेला असतो. त्याच्यामुळं त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही का. मग अर्जुन त्या स्थितीत गेल्यावर म्हणले आता मार यांना, त्या स्थितीत अर्जुनाला नेऊन घातलं ना, आणि मग म्हणले आता किती मारले तरी तुला पापही नेन पुण्य नाही. ते त्यांच्यापासून वेगळं आहे ना. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी स्वरूपानं पाहिलं तर आपणही ब्रह्मचारीच आहोत, पण आपण याचं तादात्म्य सोडायला तयार नाही का. सगळे भाव याच्यावाले, सांसारिक भाव प्रत्यक्ष अनुभव येणारा. संतांना त्याच्यावाला काही नाही. मिथ्या ठरला म्हणजे मिथ्या ठरणं म्हणजे वस्तूचा त्याग नाही. वेदांत शास्त्र वस्तूचा त्याग नाही करायला सांगत. मिथ्या म्हणजे त्याचं स्वरूप ओळखा तुम्ही. त्यांनी म्हटलं ना सर्व मिथ्या हे जाणून म्हणलं का सोडून म्हणलं, अरे त्याचं स्वरूप ओळखा. याच्यावाला हे एक दिवस नासणार आहे, एक दिवस याच्यावाला मूळ स्वभावच नासणार आहे, हे ओळखून त्याच्यात राहा. आणि हेच नासणार आहे तर जी गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे, जी गोष्ट डोळ्याला दिसते त्याचा एक दिवस नाश होणार आहे. मग त्यातून आपलं शरीर कसं सुटन म्हणले नाही का. हाच विवेकन, हाच वैराग्य. जो मिथ्या ठरल्यानंतर पुन्हा जो पाहू लागला तो अनुभवत ज्ञान तो स्वतःच बनलाय, काय वेगळं राहिलं त्याच्यापासून. आता हे आपले ज्यांच्यावर कृपा झाली चक्री प्रवचनामध्ये ह्याचे खाड 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 बोलतात, हे शिकलेलं ज्ञान आहे का? हे पोपट पंचज्ञान आहे? हे शब्दज्ञान नाही आहे, हे आतून येत आहे. ती शक्ती जागी झालेली शक्ती, आणि ती शक्ती जागी करून दिली ना हनुमंतरायांनी. हां, म्हणजे हनुमंताच्या रायाच्या हृदयात राम येतो फुलावला त्यानं, तुम्ही झाकून ठेवला म्हणले नाही का. म्हणजे ती शक्ती संत जागी करतात आणि मग ते भाडभाड भाडभाड बोलतात. अरे ते ज्ञानच आहे, आतमध्ये ज्ञान स्वरूपच आहे. ते काय कुठं वाचलेलं ज्ञान नसतं, गोळा करून आणलेलं नसतं, ते आतून बाहेर पडतं. एकदा व्यासपीठावर बसले ना चक्री प्रवचनामध्ये फक्त ऐकावं असं ते शुद्ध बाहेर येतात, ते प्युअर ज्ञानच असतं. तसे माऊली म्हणतात अरे अरे मग ते अनुभवात्मक ज्ञान तो स्वतःच बनलाय. असा निश्चय झाल्यानंतर मी व्यापक आहे किंवा अव्यापक आहे, वाटाघाट करू लागल्या ते द्वैत बुद्धीच्या अभावी जागच्या जागीच थांबा नाही का. मग आपण सुद्धा व्यापकच आहोत, वासुदेव स्वरूपच आहोत. आपल्या बाबा म्हणायचे तुमचा श्वास बाहेर आला, मग आता याच्याशी एकरूप झाला ना. मग फक्त महाराजच होते का अनुराणी या थोकडा तो का आकाश एवढा, तुम्ही काय पोटाखाली आले का म्हणले. अरे तुम्ही तेवढे झाले ना, मग आता काय बांधे का मध्ये असा. अमक्याचा श्वास वेगळा राहिला ना, अमक्याचा वेगळा राहिला ना, हा वेगळ्या जातीचा, हा अमक्या पंथाचा, हा असं नाही ना. आपल्या श्वास बाहेर आला, ह्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये मिक्स झाला ना तो. आपण तेवढेच झालो ना, त्याच्यातूनच घेतो त्याच्यातच सोडितोय आपण. आपणही बोधरूपच झालो ना. म्हणजे व्यापक झाल्यानंतर मग काय हे सगळं व्यापकच आहे ना, सगळं ब्रह्मच आहे नाही. इतका व्यापक भाव झाल्यानंतर भेद कुठं राहिला मग. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम आमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत नाही का. आणि आपण इकडंच भांडत बसतो इकडंच असा तो कमी, हा मोठा मी मोठा. अरे याच्यात आयुष्य घालण्यापेक्षा असं व्यापक होऊन आपल्या आपल्या मस्तीत राहावं, आपल्या आपल्या आनंदात राहावं, की वैखरी सुद्धा बंद पडून जावी. अर्जुना, ज्याने फक्त आपली इंद्रिय जिंकली आहेत, तो ज्ञानी देहधारी जरी असला तरी परब्रह्माच्या बरोबरीचा समजला जातो.
आपण म्हणतो ना उघडी परब्रह्म. आता त्याला पुरावाच आहे ना. आता पुरावा का साध्या शास्त्राचा आहे का? हां, गीतेच्या पुढं तर शास्त्रच चालत नाही, वेद नाही बोलत गीतेच्या पुढं, तर काहीच चालत नाही. अर्जुना, ज्याने फक्त आपली इंद्रिय जिंकली आहेत ते ज्ञानी देहधारी जरी असला तरी, हे महत्वाचं आहे. देहात आहे संत, देहधारी जरी असला, देहात गेल्या देह पडल्यानंतर तर मग महिमा वाढतोच, मग तर काही विषयच नाही. मग तर लई मोठं कार्य होत. पुण्यतिथी झाल्यावर तर मध्ये अरे लई मोठं महात्मा होता का? पुण्यतिथी झाल्यावर कळतो, एखादं मंदिर फिंदिर झाल्यावर. पण माऊली उदारीचं भाषण वास्तवात बोलतं, वर्तमानात संत बोलत. अरे जिंकणं म्हणजे काय? मंदिराच्या दर्शनाला गेलो का कसं वाचतंय असतं ना, काय करता येते त्याचे घ्यायचंही लय मोठे वालं. स्थितप्रज्ञ वाचा ना तुम्ही, स्थितप्रज्ञाचं. प्रसंगानुसार ती इंद्रिय सगळे आवरून घेते प्रसंगानुसार. तसा जो ग्रस्ती आहे शास्त्रानुसार, त्याच्याकरता जेव्हा अवतार घ्यावा लागला ना, एक वचनी एक वाणी, नाही का? जे जो सगळं नियमात शास्त्रानुसार जीवन जगतोय ना, तो ज्ञानी देहधारी जरी असला, मग नाथांचा अधिकार का सामान्य आहे का? ब्रह्मचैतन्य महाराजांचा अधिकार का? मग तर देहधारी शिवाय ग्रस्ती, मग त्यांच्याच हाताना सगळी प्राणप्रतिष्ठा होत होती. म्हणजे ती सामान्य आहे का? मग देहधारी जरी असला तरी परब्रह्माच्या बरोबरीचा समजला जातो. अरे तो ब्रह्मचे म्हणले, नाही का? उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. तो परब्रह्म आणि तो वेगळा राहिलाच नाही. देव सारावे परतेन संत पुजावे त्या बरोबरीचा झाला. तो सहज जितेंद्रिय आणि तोच योगी होय. पहा, इथपर्यंत यायचं होतं आपल्याला योगापर्यंत. मग आता ग्रस्ती आहे आणि तोच योगी आणून ठेवला म्हणजे काय करला? जोडला ना तो भगवंताशी. वेगळा राहिला नाही ना देवापासून. तो का वेगळा राहिला का? अरे तोच देव म्हणल्यानंतर मग तोच योगी. योगी म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे, बरोबर आहे. आता असं लय सोप्या भाषेत सांगायची. योग शब्दाचा अर्थ जोडणं. मग कोणी योगानं देवाशी संबंध जोडीन, कोणी भक्तीनं जोडीना. तुम्हाला नामाशी जोडून दिलंय म्हणजे महावाक्यानं. हा जो नाळ तुटला होता, नाळ तोडला जातो ना आपला, आपण आईच्या पोटाच्या बाहेर आलो, ते नाळ तुटला ना, नाळ जोपर्यंत चालू होता तोवर सगळं कनेक्शन चालू होतं, सगळं त्याचं नामस्मरण चालू होतं, सगळं म्हणत होता आतमध्ये. पण बाहेर आल्या का संबंध तुटला, मग तो कोहम कोहम म्हणायला लागला. काय कुठं? नंतर म्हणायला लागला कोणता देवन, कोणता धर्मन, कोणतं शास्त्रन, कोणते संत, इथपर्यंत आला, नाही का? मग संतांनी परत बोधाच्या द्वारे श्वासावर जोडून दिला आपल्याला. पद्मनाभ जोडे. अरे हाच योग आहे म्हणली, वेगळा नाही. हे जोडून देणं, देवाशी नातं जोडून देणं. 5 मंगल म्हणल्यानंतर जर अख्खं आयुष्याचं नातं जोडलं जातंय, मग ह्या महावाक्यानं आपलं नातं जोडलं नाही जायचं का? नाही का? म्हणून लग्न किती वेळ राहतं? 5 मिनिटच 5 मंगल होते, पण अख्खे सगळं विधी का करावा लागतो? सगळा संस्कार 3-3, 4-4 दिवस हळद नाम संस्कार होण्याकरता. तसं हे आपल्याला महावाक्य तर मिळालं की वेळ नाही लागला, पण हे एवढे हे संस्कार बुद्धीला पटण्याकरता. पूर्वी लग्नाचे संस्कार होते तोपर्यंत फार किती जास्त होत नव्हत्या. समाजाचे संस्कार होते, त्यावर मनावर इतकं बिंबलं जायचं. 4-4, 8-8 दिवस ते संस्कार होते अध्यात्माचे. आज टिकायलाच तयार नाही, संस्कार नाही राहिले. तसे आपल्या मनावर संस्कार करायचे. अरे तू ब्रह्म आहे, तू आत्मस्वरूप आहे, तुझा आणि देवाचा काय संबंध आहे, हे शास्त्र सांगतं. हे आपल्यावर प्रवचन कीर्तन म्हणजे संस्कार आहे मनावर. आता हे बाकी काय दुसरं? एकदा सांगून मन ऐकतं काय? एकदा सांगून ऐकणारे शंकराचार्य सारखे असते. त्यांना एकदा सांगावं लागत, म्हणजे सांगावं नाही लागत आपल्याकरता फक्त, नाही का? म्हणून तोच जितेंद्रिय, नाही का? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. जे गोस्वामी म्हणजे ज्यानं इंद्रिय, गोस्वामी शब्द आहे तसा तो. गोसावी शब्द नाही, गोस्वामी. ज्यानं सगळी इंद्रिय जिंकलं तेनीची गोसावी व्हावी. नाही तरी सुखी असावी संसारी, उगीच फजिती करू नये म्हणले. जोवरी तुम्हा मागेलाची आस, तोपर्यंत हे त्यागन भानगडी हे सोडू नका, याच्यातच राहा म्हणले. तोच योगी होय, कारण त्याला लहान थोर हा भेद नसतो. त्याच्या ठिकाणी भेद संपला, त्याच्या ठिकाणी भेदच नाही. किती अभेद बुद्धी म्हणून सांगावी अर्जुना. असे पहा की शुद्ध सोन्याचा मेरो एवढा परत. आता टोकाचं सांगता शेवट बरं का, शेवट. आणि एक वस्तुस्थिती महाराज, आपण 10 वर्षापूर्वी कसे होतो
आज आपली स्थिती काय आहे ही जर वास्तवात पाहिली तर आपल्याला हे शास्त्र निश्चित पटतंय. अरे आपल्या जर एवढा जीवनात परिणाम झाला, आपली किती हवावती सोनं अमुक तमुक हे पाहिल्यानंतर आज आपल्याला त्याचं काहीच वाटायला तयार नाही. काय परमार्थ आहे साधूचा? ही वास्तवता, ही गर्वाचं बोलणं नाही, अभिमानाचं बोलणं नाही आहे. 20 वर्षापूर्वीचं आपलं जीवन पहा, किती आपण आसक्ती होती ह्या नाशिवंत गोष्टीसारखी. सोनं पाहिलं का मोह तयार होतं, अमुक पाय तमकं पैशाबद्दल. आणि आज आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. खेळ वाटायला लागला का? कशाचा परिणाम आहे? चिंतनाचा परिणाम आहे, त्या कृपेचा परिणाम आहे. तर साधूला तर ती स्थिती प्राप्त झालेली. मग याच्यामध्ये हा चमत्कार आहे काय? ही वास्तवता आहे. टोकाचं सांगतात संतांनी तेवढ्या शेवट ओवी. कोणाला? ह्या स्थितीला गेलेला तो देहात आहे. देहा जरी असला तरी परब्रह्माच्या बरोबरीला समजला जातो. तो योगी झालाय म्हणले. तो आता त्याची आभेद बुद्धी म्हणून काय सांगावी, त्याला सगळं समान दिसायला लागलंय म्हणले. आता काय समान दिसायला लागलं? असे पहा की शुद्ध सोन्याचा मेरू एवढा पर्वत आणि मातीची ढेकूळ, ही दोन्ही जो सारखा मानतो. आता जगद्गुरु तुकोबारायने आपल्याला प्रत्यक्ष दाखवूनच दिलंय ना. छत्रपतींनी एवढं पाठवलेलं, काय करायचं म्हणले आम्हाला? हे आम्हाला आवडत नाही म्हणले, आम्हाला जे आवडेल ते करा ना म्हणले. कंठी मिरभा तुळशी व्रत करा एकादशी. अरे याचं काय करायचं म्हणले? आता मातीमध्ये सोने रुपये आम्हा मृतिके समान, आम्हाला याच्यात काही फरक नाही वाटत म्हणले, नाही का. हे काय तरी ते खडे आणि हे खडे याचे काय. आणि नामदेव आहे नाही तर प्रत्यक्ष फुकूनच गेला होता. म्हणजे हे काय एका चढी एक संत आहे ना, कसा राहतो पाहू म्हणले. ते परीस कसा राहतो मी पाहिलं तरी नाही म्हणले. परिसा भागवताना किती दिवस तपश्चर्या करून आई साहेबांची लक्ष्मीची तपश्चर्या, लक्ष्मी लवकर प्रसन्न होती. मग तिच्या तपश्चर्यानं तो परीस भेटला होता. आता परीस भेटल्यावर काय कांदे कापायला जायची नाही. कोणी करत सांगितलेच कोणा? लोखंडाला का तोटा का करत आपल्या? नुसतं लावलं का सोनं होतं. मग काय लादवायचं काम आहे? मग परिसा भागवताचं लय चंगचंगीत चालू होतं. पण नामदेवरायांची स्थिती वरून वरून गरीबच दिसत होते ना. मग त्या दोघे धुणं धुवायला गेले की चर्चा झाली. म्हणले काय नाही, फक्त परीस घेऊन जायचं आणि काय तो इथं भंगार असणार तेवढं करून घेऊन पटकन आनंद दे. तिला बरं वाटलं ना. आणि मग संत की आपतं नव्हती संत. नामदेवरायांची स्थिती पुढं नाही का. मग तिनं बी न्याला परीस सोनं झाले. तिला काय मग दिवाळीच सगळं सगळं जिकडं तिकडं काय तिकडे तिकडे आनंदी आनंद. पुरणपोळीचा स्वयंपाक, नामदेवरायांना पार पाटण बिटण हातपाय धुवायला गरम पाणी काय ते. तोपर्यंत दागिने घालून दिवाळीच झाली होती ना. काय भानगड काय म्हणले, घर आपलं आहे का कोणाचं आहे? म्हणले तुम्ही फक्त हे करा म्हणले. आणलं कुठून म्हणले सगळं, पोरांच्या अंगावर नवी कपडे सगळं पाहिल्यावर तिनं सांगितलं काय नाही आणलाय म्हणले परीस. नामदेवराय म्हणले कसा आहे मला पाहू दे तरी म्हणले. हे पाहिलंच नाही म्हणले परीस कसा असतो. नामदेवरायने पाहिला. आता स्थिती ही आहे ना. अरे काय तो परीस काय 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 नाही का. शुद्ध सोन्याचा मिरू, शुद्ध सोन्याचा मिरू एवढा पर्वतो, मातीची ढेकुळी दोन्ही सारखी मानतो. मग नामदेवरायने दिला चंद्रभागेमध्ये फेकून. आणि मग ती सकाळी देवपूजेतच ठेवला होता देवरेत. देवपूजेला गेला तर म्हणले अरे आपल्याला परीस कुठे. मग ती गेली पळत पळत. दिलवकर म्हणली ते बाबाला टाईट आहे म्हणले. आता काय देईन. फेकून दिला आता काय देईन. मग ते भांडण पार गल्लीतच आलं ना. नामदेवराय त्याला समजून सांगायचे अरे अमृता भुनी नाम गोड तुझे देवा मन माझे. अरे तू नामस्मरण कर ना परीस भाग. ते म्हणले मला तू ते नको सांगू मा परीस दे. म्हणजे त्याला नामाचं महत्व कळलं का. नामच चिंतामणी, नामच परीस आहे सगळं हे नाही ना. तो म्हणले मला ते सांगूच नको, माळ करीत खोटे बोलते राव म्हणले तुम्ही. परीस कोणी फेकून देत असतं का म्हणले. येडी विडे काय म्हणले. तो परीस घरात लपून ठेवला असं काढा म्हणले. पहिला बाहेर काढा म्हणले. उभर भांडण म्हणले. मग आमंत्रण नाही लागा. सगळं पंढरपूर वाळा झालं ना. मग सगळेच परीस भागवत का ऐकत नाही. भरपूर उपदेश केला. नाही तो काय ऐकत नाही. मला परीस लागत मला तू काही सांगूच नको म्हणले. परमार्थ तुमची काय दशा आहे मी पाहतो ना म्हणले देवदेव करून. म्हणजे श्रीमंती कळत असते का साधूची. आणि मग शेवटी सगळे चंद्रभागेकडे गेले. नामदेवरायने उडी मारली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि आणले तर सगळे असे वाळूची चंद्रभागेत खडे. तो कोणता घे म्हणले. आता मग परीक्षा पाहिजे म्हणले तो लावा लागेल ना लोखंडाला. मग कोण बोलत नाही आणतंय तर कोण फुकणी आणतं तर कोण साडसे आणतं. लावला तर जो लावीन तेच सोनं होत आहे ना. एवढे बरीच. अरे तो कोणता घे म्हणले. मग त्याला अनुताप झाला.
अरे नामदेवराय ज्याला स्पर्श करीन तेच सोनं होतंय म्हणले. नामदेवरायच परिचय म्हणले ना, आपण काय याच्या नादी लागलो म्हणले. अख्खं आयुष्य घातलं याला प्रसन्न करण्याकरता. मग त्याला त्याग झाला, साष्टांग दंडवत घातला. पहिला शिष्य येतो परिसा भागवत. ही स्थिती नामदेवरायांची आहे ना. कोणती? शुद्ध सोन्याचा मेरू एवढा पर्वत, मातीचे ढेकुळी दोन्ही जो सारखी मानतो असा जो देहात आहे, पण तो कोणी ब्रह्ममूर्ती संत आहे म्हणतात नाही का. ज्याचे मोल पाहू गेला असता त्यापुढे पृथ्वीचे मोल थोडे पहा असा महात्मा. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना. देव थोर नाही म्हणलं कलियुगात. देव आहे थोर, पण त्याची ओळखच नसली तर काय करणार आहे त्याच्यावर नाही का. म्हणून ज्याचे मोल पाहू गेले असता त्या पुढे पृथ्वीचे मोल थोडे आहे. अशा रत्नाला केवळ दगडाप्रमाणे मान्य इतका जो निरीच्छ आहे. मग त्याचं वर्णन केलं. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समीप्रिया. देवाला आवडणारा भक्त येतो. मग त्याला कशाची इच्छा नाही, फक्त भगवंताचा चिंतन करतो ना, आनंदात आपला ग्रस्त आश्रमाचा स्वीकार करतो. समाधानात एकदम ठेविले अनंते तैशीची राहावी, चित्त असू द्यावे. हे काय, हे प्रारब्धाच्या अधीन आहे बाकीच्या गोष्टी, पण त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही नाही का. आणि ही भाषा आपल्याला कळली असते का साधूची भेट नसती झाली तर. ही ज्ञानेश्वरीची भाषा, ही तत्वाची भाषा आहे, ही सामान्य भाषा, ही समाधी भाषा आहे. ही आपल्याला आज कळली. ही कृपा कोणाची आपल्यावर. भेटले आपल्या जीवनात संत, तो प्रसाद आला भगवान दत्तात्रेयांचा, म्हणून ही भाषा आपल्याला कळती. अन्यथा ही भाषा आपल्याला कळू शकत नाही. नुसती कळून तृप्ताना नाही होत, आपण अनुभव घेतोय तिच्यावाला, आपण वास्तवात जगतोय त्याच्यामध्ये. आज ज्ञानेश्वरी नुसतं वाचायचा ग्रंथ आहे का? जगायची ज्ञानेश्वरी. आपल्या वेदांत हा महाराज म्हणले नुसता सांगायचा आणि ऐकायचा विषय आहे का. अरे वेदांत हा रोजच्या व्यवहारात आला पाहिजे, तुमच्यावाल्या आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. धन्य पुण्य रूप कैसा, असं जीवन बनत असतं महाराज. अवघड नाही, सोपं नाही, पण अवघड आहे नाही. इकडे जर आपण ठरवलं तर काही करू शकतो आपण. लात मारीन तिथं पाणी काढीन म्हणले नाही का. इकडे जर एवढा आपल्यामध्ये हे 30 शक्ती जर इकडं वापरली तर 30 शक्ती आहे फक्त इकडं परावर्तित करायची. ज्ञानेश्वरी 3 ग्रंथ तुकोबरायांचा गाथा, एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आणि चिंतन करायचं. संताची पायी निष्ठा विश्वास हळूहळू आपोआप पिकत ते. हळूहळू बरोबर ह्या दिशेला जातं जी दिशा आपण पाहिली. एका दिवसात कोणीच तुकाराम महाराज होणार नाही. आणि फुकाट काहीच भेटत नसतं. इकडं नाही तिकडं नाही, कष्टच घ्यावं लागतं नाही का. का म्हणे साधन अभ्यास करावा लागतं, म्हणजे चिंतनच करावं लागतं. आणि चिंतन काही सगळं सोडून नाही, हे सगळं कांदे कापता सगळं कर्मधर्म करता विचार येतो. फक्त विचारा वाचून न पविजे समाधान. विचार म्हणजे त्याचाच विचार सारखा, मी ब्रह्मरूपी, मी आत्मारूपी, मी शिवस्वरूपी. त्याचं भजन, त्याचं चिंतन करता चिंतने तद्रूप. आता त्या स्वरूपाकडे गेलं का ते सगळे धर्म आपल्याला लागू पडतात. तो दिव्य आनंद, दिव्य समाधान, ती शांती. त्या शांतीमध्ये राहून केलेला प्रपंच परमार्थ होतोय म्हणले. कर्मधर्म त्यांचा काय, त्याच्याकरता सगळ्या संतांना अवतार घ्यावं लागले. प्रत्येक कुळात, प्रत्येक जातीत. आणि त्यांनी ते सगळं प्रॅक्टिकल करून दाखवलं आपल्याला. मडके करून दाखवले, सगळं करून दाखवलं. आणि त्या स्थितीत राहून ती स्थिती जी आपण पाहिली, ती दिव्य स्थितीमध्ये आपल्याला राहता येतं. काय नाही, खरंच आपण भाग्यवान आहोत. ती ज्ञानगंगा अण्णांनी आणली खेड्यावरती, त्यांची जन्मभूमी म्हणून. तुम्ही ऐकलं बिचारे, तुम्ही भाग्यवान आहात. नाही तर हा विषय सहसा वाघिणीचं दूध फुकट नाही म्हणलं याला बरं का. हे प्रत्येक काळात दुर्मिळ असतात, फार दुर्मिळ असतात. म्हणून तुम्ही ते ऐकलं, समजून घेतला विषय. बाबा म्हणायचे तुम्ही सोन्यान पिवळे नाही का, नाही तर आम्ही काही भिताडांना सांगितलं असतं का म्हणले. तुम्ही हा विषय समजून घेतला, हे महत्त्वाचं आहे. आणि तुमच्याकडे नेहमी सत्संग असतो, त्याच्यामुळं एक टिकून आहे, तुमचा जिव्हाळा टिकून आहे, प्रेम टिकून आहे, म्हणून येणं होतं. तिथपर्यंत येण्याचं कारण दुसरं कोणतंच नाही का तुमचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा. आणि त्याच्याकरता हे सत्संग लागतो. अधून मधून थोडं आवरण आलं का पुन्हा ती माया कार्य करते नाही का. पण नेहमी जर सत्संगात असलं, रोज चकाचक गाडीची कास आपण कधी मध्ये पुशितो, रोज पुशितो
गाड्यांची काचा आहे कधी मध्ये पुसतो का आरसा जर पुसलाच नाही तर जमन का? तसं अंतकरणाचं आहे. बाकी काय वेगळं तरी अंतकरण जितका पवित्र तितका आनंद जास्त. परमार्थाला वेगळं भांडवलच नाही लागत हो. वस्तू प्राप्ताची प्राप्ती आहे का काय आणायचं आहे कुठून? अंतकरण पवित्र. हे बाकीचे विषय संकल्प विकल्प अंतकरणावर जळमट आणतात नाही का? काही काही घरात जावं असे जळमट असते जाळे. त्याला काय 8-10 दिवस नाही झटकलं का तयार. मग जळमट काय कुठून येते? बाबा म्हणायचे अरे हे येत असतं म्हणले ते सूक्ष्म येत असतं. कपाटावर सुद्धा अशी सूक्ष्म असते पुसला मग कापडाला लागत असतं. तसं येत असतं. आपण बाहेर फिरतोय ना आपण ग्रस्ती मंडळी मग ते येतच असतं संगतीनं याना त्यांना. त्याच्याकरता हा सत्संग आहे. बिनु सत्संग विवेकानं. हा मग कृपा विनस्वर. रात्री सत्संग झाला. आता थोड्या वेळ सत्संग झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. बालकृष्ण